महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक हालचाली घडत असतानाच परभणीचे शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी करत आपल्या पुढील भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यांच्या या विधानामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना आता अधिक बळ मिळालं आहे. परभणी येथील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार संजय जाधव यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ज्या पक्षाने मला मोठे केले त्या पक्षाचा मी आजही आदर करतो आणि उद्याही करत राहीन. ज्यांनी मला संधी दिली त्यांच्याशी प्रतारणा करण्याची माझी मानसिकता नाही. मात्र बदलत्या परिस्थितीत उद्या काय होईल हे आज मी ठामपणे सांगू शकत नाही. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील नैतिकतेच्या घसरणीवरही भाष्य केले. राजकारण आता समाजकारणाऐवजी आर्थिक निकषावर चालत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आज राजकारणाला आर्थिक निकषाचे बळ मिळाले आहे. दुर्दैवाने मतदारालाही आता आपल्याला किती नगदी मिळते यात रस वाटू लागला आहे. मतदानाच्या दिवशी मोठ्या घरातील लोकही माझ्या घरात 7 मते आहेत याची जाणीव करून देत पैशाची अपेक्षा करतात. हा अनुभव आम्ही घेतला आहे. खासदार जाधव यांनी आपल्या भाषणात मग देखील त्यांनी म्हटले, मन चंगा तो कटोरी में गंगा, नियत में खतरा तो झोली में पथरा या म्हणीचा वापर करत सूचक संकेत त्यांनी दिले. आम्ही राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले. योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही आमचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.